चलो इधर घूम जाओ. हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आता मी आहे मम्मी पप्पांच्या रूमवरती आणि बाकी सगळे तिकडे थँक्यू सगळे तिकडे तयार होते. मी इथे आले कारण की मी तुम्हाला बोललेले की मी तुम्हाला व्ह्यू दाखवीन इकडचा. तर एक सेकंड. बाहेर सगळं मस्त वाटतंय ग. आणि हा आहे मागचा व्ह्यू माझ्या. हे बघा, हे सगळे बर्फाचे डोंगर आहेत. या साईडला पूर्ण बर्फाचे डोंगर आहेत. आणि इथे आहे मी. बाकी त्या साईडला पण बर्फाचे डोंगर आहेत. ह्याच्या मागे आहे, बिल्डिंगच्या मागे तिथे वरती त्या कॉर्नरला एकदम बर्फाचे डोंगर आहेत. आणि इथे तर एकदम क्लिअरली दिसतात ते. हे बघा, हे सगळं बर्फच बर्फ आहे सगळा वरचा. इथे पण हे ब्राईटनेसमुळे दिसत नाही आहे, पण हा सगळा बर्फच आहे इथे. जे स्कायला मॅच होऊन पूर्ण व्हाईटच दिसतंय. त्यानंतर सगळा व्ह्यू तेच आहे. आणि ती आहे आमची बाल्कनी. या साईडला ही वाली आमची बाल्कनी आहे. त्यानंतर ही वाली मम्मी पप्पांची बाल्कनी आहे. त्यानंतर खाली आम्ही इथे बॉनफायर लावलेलं काल या साईडला. आणि आता खूप गार वाटतंय आणि एकदम भारी फील होतं, एकदम थंड कारण की आत्ता सिटीला तिकडे गरमी चालू आहे. आणि आम्ही दीदीला विचारलेलं ना की दीदी इथे एवढी थंडी आत्ता आहे तर डिसेंबर आणि नोव्हेंबरमध्ये किती असेल असं तसं. दीदी बोलते ही त्यांची गरमी आहे. म्हणजे इथे आम्ही 4-4, 5-5 स्वेटर घालतोय आणि ते लोक म्हणजे ते एकच स्वेटर घालतात कारण की त्यांच्यासाठी ही गरमी आहे. आणि जी डिसेंबर नोव्हेंबरमध्ये येते ती त्यांच्यासाठी खरी थंडी असते. म्हणजे विचार करा की आत्ता आपल्याला इतकी थंडी असेल तेव्हा किती थंडी असेल. पूर्ण स्नो पडलेला असतो त्या पिरियडमध्ये पूर्ण. आणि आज आपला प्लॅन आहे की आज आपण जाणार आहोत रिव्हर राफ्टिंगला पहिले. आणि मग खाली आता आपण पहिले खाली जाऊ, ब्रेकफास्ट करू, सगळे बॅग्स गाडीमध्ये ठेवून देऊ. त्यानंतर मग ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग डायरेक्ट आपण आपल्या नेक्स्ट जर्नीला स्टार्ट करणार, म्हणजे की रिव्हर राफ्टिंगला जाणार. तर तिथे आतमध्ये शूट करेन की नाही माहीत नाही, की पाणी वगैरे बघायला लागेल. तर तिथे गेल्यानंतरच आता भेटू किंवा मग आता ब्रेकफास्ट करताना. तर हे आहे ब्रेकफास्ट. हे आहे जाम ब्रेड, त्यानंतर हे आहे बटर ब्रेड, त्यानंतर ही शेवचा उपमा टाईप आहे. आणि हे आहे आमचा आजचा ब्रेकफास्ट. इथे मम्मी, दादा, पप्पा आणि बाकीचे सगळे येत आहेत अजूनपर्यंत. दादा पहिले नाश्ता करू आणि मग भेटू. तर आता आम्ही चाललोय राफ्टिंगसाठी. इथे सगळे तयार होत आहेत या साईड. आणि ती मागे गाडी आहे ना तिच्याने आम्ही जाणार. सफारी सारखीच आहे, जी मागे आपण गेलेलो ना त्या गाडीने तशीच गाडी आहे. आणि आता मी शूट नाही करणार तिथे, आम्ही गोप्रो घेतोय त्याच व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू आता. डरना नहीं, हाँ डरना नहीं. डर के आगे जीत है. नीचे बैठो सब लोग नीचे बैठो.
जैसे बोला ऐसे करो, जैसे पहले बिठाया था ऐसे बैठो, कंफ्यूजन नहीं होना है। ओके, बैक टू सीट, बैक टू सीट, ऊपर आ जाओ। जाओ बेटा, आपने जाना, उतरना, जल्दी उतरो, उतर, रस्सी पकड़ के उतरो, खाली फिर वापस आ जाना। जाओ। दिया है, सब मत जाना है ना। नहीं बाबा, एक कोई तैरने को आता है उसको ही निकाले नहीं। चलो वापस, चलो इधर घूम जाओ। चलो घूम जाओ। चलो पैर को करो पीछे, पैर को करो। आम्ही आलो शंकराच्या मंदिरामध्ये, गुरुद्वारा या नावाच्या. त्यानंतर इथे एक कुंभ आहे पूर्ण, जिथे गरम वाफाचं पाणी आहे पूर्ण. आणि याच्या वरती तुम्हाला माहिती आहे दिसते की नाही, पण इथे जे वेपर्स आहेत त्या पूर्ण गरम वाफाच्या आहेत, त्याच पाण्याच्या आहेत त्या. आणि ते खूप जास्त गार वाटतं एकदमच. असं म्हणतात की त्या पाण्यामध्ये जर आपण आंघोळ केली ना तर आपले सगळे जे हे असतं ना, जे विकनेस किंवा मग आजारी वगैरे पडलेला असतो आपण, म्हणजे पाय दुखतात, हात दुखतात, डोकं दुखते, कोणताही आजार असो मानेचा वगैरे, तो सगळा त्यात बरा होऊन जातो. तर आता बाकीचे सगळे पण आंघोळ करणार तिथे. तर शूट तर मी करू नाही शकणार की आतमध्ये पण अलाउड नाही आहे आणि तिथे कुंभाची तिथे पण नाही करू शकणार. जर मध्ये कुठे अलाउड असेल शूट करायला मी नक्की करेन आणि तुम्हाला नक्की दाखवेन. इथे त्यांनी लाह्या दिल्या आणि इथे ना भात गरम होतो त्या पाण्यामध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं तसंच त्यांनी उकळलेला भात दिलाय प्रसाद म्हणून. आणि आता आम्ही प्रसाद वगैरे खाऊ, त्यानंतर मग तुम्हाला भेटेन. आणि तिथे मी तुम्हाला दाखवलं की किती म्हणजे ते तूप टाकतात आणि त्याच्यामध्ये ते हा भात गरम करतात आणि तेच भात ते प्रसाद म्हणून देतात. म्हणजे की सगळ्यांना फक्त माहिती असतं, पण त्यांनी ते दुसऱ्यांना चाखायला पण भेटलं पाहिजे म्हणून ते प्रसाद म्हणून पण भारतात वाटतात. म्हणून मला ही गोष्ट खूप जास्त आवडली. तर आता आपण भेटू थोड्या तिला काय झालं? मोबाइल बंद रखियो अपने, फोटो अपने लानी
गुरुद्वारामध्ये दर्शन झाल्यानंतर आम्ही महाप्रसाद घेतला. तिकडे महाप्रसादाला लंगर असं म्हणतात. आणि लंगर झाल्यानंतर माझ्या मम्मी पप्पा आणि आमची टूरवाल्या दीदीने तिकडे सेवा केली. आपण कोणीही तिकडे जाऊन सेवा करू शकतो. म्हणजेच की आपले जे ताटं असतात ती धुवायची किंवा मग चमचे बिमचे धुवायचे. त्यानंतर आपण जसे माणसं आपल्याला जेवायला वाढतात तसं आपण जेवायलाही वाढू शकतो बाकीच्या माणसांना. तर मम्मीने पण केलेली, पण तेव्हा मी शूट नाही केलं. आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवण्यासाठी दीदीचं आणि पप्पांचं शूट घेतलं होतं. आता आम्ही एक ब्रेक घेतलेला चहा घेण्यासाठी. तर इथे सगळे चहा स्प्राईट ज्यांना जे पाहिजे ते घेत आहेत. इथे ऑलरेडी 3 जणांनी चहा घेतलेली आहे आणि बाकी कोण आलं नाही आहे. आणि मी काहीच नाही घेतलं कारण की आता दोन तासानंतर आम्हाला उतरून परत खायचंच आहे, जेवायचं डायरेक्ट. तर म्हणून मी काय खाल्लं नाही आहे. बाकी या सगळ्यांचा चालू आहे चहा ब्रेक. आणि त्यानंतर मग आपण डायरेक्ट आपल्या हॉटेलवरतीच थांबणार आहोत. तर आता डायरेक्ट जेवताना भेटूया. तर आता आम्ही सगळे डिनरला आलो आहे आणि इथे आहे चिकन ग्रेव्ही मसालावाली. त्यानंतर हे आहे बटर चिकन, त्यानंतर भात, कांदा, रोटी. इथे दादा, मम्मी, पप्पा आणि इथे बाकीचा पूर्ण ग्रुप आहे, दीदी वगैरे. हे दोघं येत आहेत, मम्मी आणि दादा येत आहेत. ते गाडीमध्ये गेले 2 मिनटं. आणि आता हे सगळं जेवल्यानंतर आम्ही आमची पूर्ण नाईटमध्ये गाडीतच बसणार आहोत आणि डायरेक्ट आम्ही जाणार अमृतसरला. काय बोलतात पप्पा? पप्पा बोलत आहेत की मनाली अमृतसर रोडमध्ये श्रीकृष्ण हॉटेल आहे जिथे आम्ही आता जेवतो. आणि आता तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटेल मी तुम्हाला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.